नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. युनिट डेसिमल फ्रॅक्शन्स, सब युनिट रायटिंग मिक्स फ्रॅक्शन्स इन डेसिमल फॉर्म, प्रॉब्लेम सेट 37. दिस इज द पार्ट 2. Myself Sri More sir, assistant teacher. In previous video, we already learned about reading and writing of decimal fraction. So let's revise. डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणजेच दशांश अपूर्णांक. अ फ्रॅक्शन्स वेअर द डिनॉमिनेटर दॅट इज द बॉटम नंबर इज अ पॉवर ऑफ 10 सच ॲज 10, 100, 1000 etc. इज कॉल्ड अ डेसिमल फ्रॅक्शन. दिलेल्या फ्रॅक्शन्समध्ये डिनॉमिनेटर म्हणजेच छेद हा 10च्या पटीतील असेल, म्हणजेच 10, 100, 1000 अशा पटीतील असेल, अशाच फ्रॅक्शन्सला, अशाच अपूर्णांकाला दशांश अपूर्णांक म्हणजेच डेसिमल फ्रॅक्शन असे म्हणतात. एक्झाम्पल 5/10, 16/10, 15/100 etc. Today, in this video, we are going to learn the new concepts. Tens म्हणजे दशांश. रीडिंग अँड रायटिंग मागील व्हिडिओमध्ये आपण शिकलेलो आहोत. हंड्रेड्स शतांश. रीडिंग अँड रायटिंग कसे करावे या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत. थाउजंड्स म्हणजेच सहस्त्रांश, याचेही रीडिंग अँड रायटिंग आपण शिकणार आहोत. रायटिंग मिक्स फ्रॅक्शन्स इन डेसिमल फॉर्म, आणि या सर्वांचे मिक्स फ्रॅक्शनचे रूपांतर डेसिमल फॉर्ममध्ये कसे करावेत याचाही अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत. टेन्स म्हणजेच दशांश. दशांश संख्या म्हणजेच ज्याच्या छेदस्थानी 10 ही संख्या आहे, यालाच आपण टेन्स असे म्हणतो. एक्झाम्पल 1/10. एक्झाम्पल 1/10 यालाच मराठीमध्ये वाचन 1 दशांश असे करतो. याचं डेसिमल फॉर्ममध्ये रूपांतर कसे करावे तर आपल्याला माहिती आहे, 10 म्हणजे 10चा 1 पॉवर. 1 पॉवर असताना आपण काय करतो, डेसिमल पॉईंट नंतर एकच डिजिट कन्सिडर करतो. मग 1च्या नंतरनी कोणता डिजिट आहे का, नाही. न्यूमरेटर ठिकाणी 1 and 1 डिजिट इज अवेलेबल. दॅट्स वाय 1 असा आहे असलेला त्याच्या अगोदर लेफ्ट साईडला पॉईंट दिला, याला डेसिमल पॉईंट असे म्हणतो. लेफ्ट साईडला कोणतीही अंक किंवा संख्या नाही आहे म्हणून तर 0 लिहितो. हे आपलं अँसर झालं. व्हॉट इज द अवर अँसर? 0.1 इज अवर अँसर. 0.1. 1/10 चा डेसिमल फॉर्म 0.1. 5/10. नेक्स्ट एक्झाम्पल इज 5/10 म्हणजेच 5 दशांश. 5 दशांश कसे लिहिले जाते? 5/10. पहा, डिनॉमिनेटर 10 आहे म्हणजेच हा दशांश आहे, 5/10 आहे. याचं डेसिमल फॉर्ममध्ये रूपांतर करताना पुन्हा नियम तोच आहे. एकच 0 आहे, पॉवर एकच आहे, वरती डिजिट एकच आहे, त्यामुळे 0.5 इज अवर अँसर. 5/10 डेसिमल फॉर्म इज 0.5. त्याचंच आपण रीडिंग 0.5 असे करतो. नेक्स्ट एक्झाम्पल 18/10. 18/10 18 दशांश. मराठीमध्ये वाचन आहे 18 दशांश. 18 दशांश आपल्याला रूपांतर डेसिमल पॉइंटमध्ये करायचं आहे, डेसिमल फॉर्ममध्ये करायचं आहे. अगेन न्यूमरेटरच्या ठिकाणी 2 डिजिट आहेत, डिनॉमिनेटरला 10 आहे. 10 आहे याचा अर्थ काय? एकच पॉवर आहे, म्हणजे एकच डिजिट आपल्याला कन्सिडर करायचं आहे. एक डिजिट, फर्स्ट डिजिट इज 8. फर्स्ट डिजिट इज 8 आणि त्याच्यानंतर आपण डेसिमल पॉइंट देणार आहोत 1 ॲज इट इज. हिअर
in this answer 1 is a complete number, पूर्ण संख्या, इंटीजर नंबर होते. 1 is integer number, 8 is fractional number. right, 1 is integer number, 8 is fractional number. म्हणजेच 1 हा पूर्ण संख्या आहे, 8 हा अपूर्ण संख्या आहे. लक्षात आलं. डेसिमल फॉर्म 18/10 चा डेसिमल फॉर्म 1 डेसिमल पॉइंट 8 येते. नेक्स्ट एक्झाम्पल 245/10 245 दशांश. 245 दशांश डेसिमल फॉर्म कसा होतो आपण पाहूया. 10th म्हणजे काय, 10. म्हणजे डिनॉमिनेटरच्या ठिकाणी किती आहे, 10 आहे, एकच पॉवर आहे. न्यूमरेटरच्या ठिकाणी 3 डिजिट्स आहेत. 3 डिजिट्स पैकी राईट हँडला आपल्याला एकच डिजिट नेहमी लक्षात घ्यायचा आहे, तो आहे 5. 5 आहे असं लिहायचा, डेसिमल पॉइंट लिहायचा, 24 असं लिहायचा. म्हणजे आन्सर काय आलं, 24.5. आवर आन्सर इज 24 इंटीजर 5. इथे 24 is integer, 5 is the fraction. It means how to read 24 decimal point 5. 24 decimal point 5. Okay, understood. जर 10th असेल तर कशा पद्धतीने रीडिंग अँड रायटिंग करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल. नेक्स्ट हंड्रेड्स म्हणजेच शतांश. शतांश या संख्येचे वाचन आणि लेखन कसे करावे ते आपण शिकणार आहोत. शतांश म्हणजेच काय तर डिनॉमिनेटरच्या ठिकाणी 100 असणार. काय असणार, 100 असणार. जेव्हा 100 डिनॉमिनेटरच्या ठिकाणी असेल तेव्हाच आपण त्याला शतांश किंवा हंड्रेड्स असे म्हणतो. एक एक्झाम्पल पाहूयात. 1/100 1 हंड्रेड्स, एक शतांश. आता याचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्म मध्ये करायचंय. डेसिमल फॉर्म म्हणजेच दशांश अपूर्णांकात करायचे आहे. आता येथे 100 म्हणजेच 10 into 10 10 into 10 100. याचाच अर्थ काय होतो, 100 म्हणजे 100 मीन्स 2 times 10 10 raised to 2. म्हणून 10 चा पॉवर किती येतो, 2 येतो. 10 raised to 2. द पॉवर ऑफ 10 इज 2 म्हणजेच 2 वेळा 0. थोडक्यात आपण उदाहरण घ्यायचं तर 2 वेळा 0. आता 2 वेळा 0 असणार म्हणजेच काय तर न्यूमरेटरला ऑलवेज 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट येणार. कधी येणार, 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट येणार. 10 मध्ये एका डिजिट नंतर डेसिमल पॉइंट येत होता. 100 मध्ये 2 डिजिट नंतर डेसिमल पॉइंट येणार. तर मग आता वरती न्यूमरेटर ठिकाणी एकच संख्या आहे, एकच डिजिट आहे, एकच अंक आहे. अशा वेळेस काय करणार, सो फर्स्ट वी राईट 1. आफ्टर दॅट एक पॉवर झाला, दुसरा पॉवर आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. आता दुसरा पॉवर म्हणजे काय तर डिजिट नाहीये, मग आपण काय लिहितो, 0 लिहितो. काय लिहितो, 0. आणि यानंतर आपल्या नियमाप्रमाणे डेसिमल पॉइंट लिहितो. अगेन लेफ्ट साइडला काय आहे का, अशा वेळेस आपण पुन्हा 0 लिहितो. आवर फायनल आन्सर इज 0 डेसिमल पॉइंट 01. 0 डेसिमल पॉइंट 01. सोपा आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. 500 5 शतांश. 5 शतांश याचा आपण डेसिमल फॉर्म मध्ये रूपांतर करणार आहोत. तर कसं करायचं, अगेन देर आर 2 0, देर आर 2 पॉवर्स. ॲट द न्यूमरेटर साइड ओनली 1 डिजिट. इट मीन्स फर्स्टली वी राईट 5 देन 0. आता आपले हे 2 डिजिट झाले का, हे 2 डिजिट झाले. यानंतर डेसिमल पॉइंट आणि अगेन 0. दिस इज अवर आन्सर. किती सोपं आहे. 0.0 डेसिमल पॉइंट 05 और 0
0.05 अशा पद्धतीने आन्सर येणार. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात. 18/100 याचं वाचन कसं करतो आपण? 18/100 म्हणजेच 1800 मराठीमध्ये 18 याचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये करायचं आहे. शतांश आहे म्हणजे 2 झिरो आहेत. 2 झिरो म्हणजे 2 डिजिट नंतरने आपला डेसिमल पॉईंट येणार. न्यूमरेटरच्या ठिकाणी किती डिजिट्स आहेत? 2 डिजिट आहेत, म्हणून हे दोन्ही डिजिट आपण लिहून घेतले. 1 and 2. यानंतर आपला काय येणार? डेसिमल पॉईंट येणार. यानंतर कोणती डिजिट शिल्लक आहे का? नाहीये. डिजिट शिल्लक नाही, अशा वेळेस काय लिहितो आपण? 0 लिहितो. अवर आन्सर इज कम्प्लीट. सो रीडिंग 0.18. 0.18. Okay. Understood? Next example. 245/100. याचं रीडिंग कसं करणार? 245 हंड्रेड्स. 245 हंड्रेड्स. 245 शतांश. 245 शतांश. आता याचं आपण रीडिंग केलं. आता याचं रूपांतर कशात करायचंय? याचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये दशांश अपूर्णांकात करायचं आहे. दशांश अपूर्णांकात करत असताना अगोदर डिनॉमिनेटर काय आहे तो पाहून घ्यावा. इथे 100 आहे म्हणजे 10⁻². 10चा 2 पॉवर आहेत. थोडक्यात 2 शून्य आहेत. 2 शून्य आहेत म्हणजे 2 डिजिट लक्षात घ्यायचे. 1 and 2. 45 हे 2 डिजिट लिहून घेतले. 4 and 5. यानंतर आपल्या नियमाप्रमाणे डेसिमल पॉईंट लिहून घ्यायचा. आणि इथं एक शिल्लक आहे का डिजिट? यस आहे, 2. सो आवर आन्सर इज 2.45. 2.45 अशा पद्धतीने याचं रीडिंग करायचं आहे. समजले का? तीनही पद्धतीने आपल्याला लक्षात आलं असेल. एक डिजिट असेल तर काय करावं, 2 डिजिट असतील तर कशा पद्धतीने रूपांतर होतं, आणि 3 डिजिट्स न्यूमरेटरला असेल तर ते कशा पद्धतीने डेसिमल फॉर्ममध्ये लिहिलं जातं हे थोडक्यात आपण अभ्यासले आहे. नाव नेक्स्ट, थाउजंड्स म्हणजेच सहस्त्रांश. हजार. सहस्त्रांश म्हणजे काय? हजार. सहस्त्र म्हणजे हजार. तर हा 1चा 1000वा भाग आहे. तर याचं वाचन आणि लेखन कसं करावं ते पाहूया. 1000 म्हणजेच एक सहस्त्रांश. 1000 म्हणजेच एक सहस्त्रांश. थोडक्यात एकाचे 1000 भाग. एकाचे 1000 भाग. याचं रूपांतर करत असताना लक्षात घ्यायचं 1/1000 म्हणजेच इथे काय आहे रे? 10⁻³ आहे. 10⁻³ 10 × 10 100. 100 × 10 = 1000 अशा पद्धतीने येतं. म्हणजे 10चा 3रा घात. 10चा 3 पॉवर. आणि थोडक्यात 0 जरी आपण लक्षात घेतले तर 3 झिरो आहेत. आता याचं रूपांतर आपल्याला डेसिमल फॉर्ममध्ये करायचं आहे. आपले साधे नियम आहेत. किती झिरो आहेत ते पाहून घ्या. इथे 3 झिरो आहेत. न्यूमरेटरला किती डिजिट आहेत? ओन्ली 1 आहे. आता या 3 झिरो असल्यामुळे आपल्याला किती डिजिट कन्सिडर करावं लागतील? 3. पण वरती न्यूमरेटरच्या ठिकाणी 1च आहे. अशा वेळेस आपण 1 लिहून घेतो. 1च्या अगोदर एकही डिजिट नाही आहे म्हणून 0 0. आता 3 डिजिट आपले पूर्ण झाले. यानंतर आपण डेसिमल पॉईंट देतो. यानंतरही कोणता डिजिट नाही आहे म्हणून आपण 0 लिहितो. आपला डेसिमल फॉर्म तयार झाला. सो आन्सर इज 0.001. 0.001. दिस इज अवर आन्सर. नाव नेक्स्ट आपण पाहूयात 5000. 5000 म्हणजेच 5 सहस्त्रांश. 5चा 1000वा भाग. ते कसं आहे त्याचं आपण पाहूया. 5000 म्हणजेच काय? 5
अपॉन 1000, एकूण 3 शून्य आहेत म्हणून 500 डेसिमल पॉईंट 0. आन्सर इज 0.005. इझी आहे. नेक्स्ट एक्झाम्पल 18,000 म्हणजेच 18 सहस्त्रांश. 18/1000. 18/1000 म्हणजेच काय येणार? 1 2 3 3 डिजिट आहेत, आपल्याकडे 2च आहेत म्हणून 2 आहे असे लिहिले. तिसरा डिजिट उपलब्ध नाही म्हणून 0. 3 डिजिट झाल्यानंतर डेसिमल पॉईंट आणि त्यानंतर पुन्हा 0. सो आवर आन्सर इज 0.018. रीडिंग करताना पहा 0.018 असे करावे, 0.018 असे करू नये. 0.018 किंवा 0.018 अशा पद्धतीने रीडिंग करावे. नेक्स्ट एक्झाम्पल 245,000 म्हणजेच 245 सहस्त्रांश. 245 सहस्त्रांश. सहस्त्रांश म्हणजे इथं काय असणार आहेत? 1000 असणार आहे. 1000 मध्ये 3 शून्य म्हणजे 3 डिजिट. आपल्याला 3 डिजिट मिळाले आहेत, ते 3 डिजिट लिहून घेतले. 245 3 डिजिट नंतरनी एकही डिजिट शिल्लक नाही, उपलब्ध नाही म्हणून 0 लिहिला. 0.245. 0.245 किंवा 0.245 आपलं आन्सर झालं. सोपं आहे की नाही? यस, इट्स अ व्हेरी इझी. नाव रायटिंग मिक्स फ्रॅक्शन इन डेसिमल फॉर्म. आता मिक्स फ्रॅक्शन असेल तर त्याचा डेसिमल फॉर्ममध्ये कसा लिहावं आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे, पण या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये पुन्हा एकदा पाहणार आहोत. सो फर्स्ट एक्झाम्पल इज 6 इंटिजर 5/10. काय आहे? 6 इंटिजर 5/10. आता हा इंटिजर आहे आणि हा फ्रॅक्शन आहे, हे तुम्हाला माहिती आहे. इंटिजर अँड फ्रॅक्शन. इंटिजरवरती काहीही क्रिया करायची नाही, फक्त फ्रॅक्शनवरती क्रिया करायची. जे काही क्रिया करायची आपल्याला फ्रॅक्शनवरती करायची. ठीक आहे. आता इथे 0 किती आहेत? इथे 0 1 आहे आणि वरती डिजिट किती कन्सिडर करावं लागणार आपल्याला? 1 0 1 डिजिट. बरोबर 5 लिहिला आपण. ठीक आहे. एका डिजिट नंतर आपण काय करतो? पॉईंट देतो. आता 5च्या नंतर कोणता डिजिट शिल्लक आहे का? नाही. ओके, फ्रॅक्शन संपला. मग फ्रॅक्शन नंतरनी आपला इंटिजर आहे असा लिहिला. सो आन्सर इज 6.5. 6.5. इट्स अ व्हेरी इझी. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल 6 इंटिजर 5/100. 6 इंटिजर 5/100 याचंच आपण रीडिंग अशा पद्धतीने करतो. 6 इंटिजर 500. 6 इंटिजर 500 किंवा 6.5 शतांश. 6.5 शतांश. या केसमध्ये किती 0 आहेत? 2 0 आहेत. डिजिट किती आहे? 1 आहे. आपण काय करतो? आपल्याला 2 डिजिट हवे असतात म्हणून आपण हा 1 डिजिट घेतला आणि डिजिट उपलब्ध नाही म्हणून 0 घेतला. यानंतरनी डेसिमल पॉईंट दिला, 6 ॲज इट इज दिला. सो आवर आन्सर इज 6.05. 6.05. इट्स अ व्हेरी इझी आन्सर. सर्वांच्या लक्षात येतंय ना? सो नेक्स्ट एक्झाम्पल अगेन 6 इंटिजर 5/1000. 6 इंटिजर 5/1000. याचं रीडिंग कसे करणार? याचं रीडिंग 6 इंटिजर 5/1000. 6 इंटिजर 5/1000 म्हणजेच 6.5 सहस्त्रांश. अशा पद्धतीने आपण याचं रीडिंग करतो. आता याचं डेसिमल फॉर्ममध्ये रूपांतर करायचं आहे. पहा, शून्य किती आहेत? 3 आहेत. वरती न्यूमरेटरला डिजिट किती आहेत? 1 आहेत. आपला नियम काय सांगतो? 3 शून्य 3 डिजिट, परंतु इथं एकच डिजिट आहे. अशा वेळेस काय करतो आपण? 0 उसने घेतो किंवा 0
लिहितो. 5 लिहिला, एक डिजिट, एक झिरो संपला. दुसरा झिरो लिहिला, दुसरा झिरो संपला. तिसरा झिरो लिहिला, तिसरा झिरो संपला. यानंतर आपण डेसिमल पॉईंट लिहिला आणि इंटिजर नंबर आहे असं लिहिला. ओके, सो आवर फायनल आन्सर इज 0.005, 0.005, 6.005. लक्षात आलं? दिस इज आवर आन्सर, 6.005. इट्स अ व्हेरी सिम्पल. ठीक आहे, अजून काही आपण एक्झाम्पल पाहूयात. सो हिअर इज द वन एक्झाम्पल. एक्झाम्पल इज 3/100. चला, याचं आन्सर कसं करणार? 2 झिरो आहेत, एकच डिजिट आहे, म्हणजे 3 and 0 लिहिलं, डेसिमल पॉईंट लिहिला, झिरो लिहिला. सो आन्सर इज 0.03. ओके, नेक्स्ट 72/100. याचं वाचन कसं करणार? 72 hundreds, 72 शतांश. एकूण 0 2, आपल्याला डिजिट आवश्यक 2 डिजिट आवश्यक, म्हणजे 0.72. दिस अवर आन्सर. हिअर इज अवर आन्सर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. 12 इंटिजर 5 hundreds. दिस इज अवर एक्झाम्पल. किती झिरो आहे? 2, म्हणजे डिजिट किती घ्यावे लागणार? 2. इथे मात्र उपलब्ध किती डिजिट आहे? 1 डिजिट उपलब्ध आहे, म्हणून आपण एक 0 उसना घेतो आणि डेसिमल पॉईंट देतो आणि 12 इंटिजर आहे असे लिहितो. सो आवर आन्सर इज 12.05. हिअर इज आन्सर, 12.05. अजून काही एक्झाम्पल पाहूयात. 24 इंटिजर 40/100. दिस इज एक्झाम्पल. व्हॉट? 24 इंटिजर 40 hundreds, 24.40 अगेन डबल झिरो आहे असा घेतला 40 आणि 24 इथं घेतला, म्हणजे आन्सर इज 24.40. व्हेरी इझी. नेक्स्ट एक्झाम्पल. 5 इंटिजर 12/10. ओके, एक इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे, यावरती लक्ष द्या. 5 इंटिजर 12/10 म्हणजेच 5 इंटिजर 12/10 हे आपलं रिडिंग झालं, 5.12. इथे आपण काय लक्षात घेतलं? एक झिरो आहे, म्हणजे एकच डिजिट आपण काय करणार? लक्षात घेणार, म्हणजे 2 घेतला. यानंतर आपण डेसिमल पॉईंट दिला. आता इथं शिल्लक काय राहिला? 1 राहिला आणि इथं 5 पण आहे. अशा वेळेस काय करायचं? हा 1 इंटिजर नंबरमध्ये घ्यायचा आणि हा 5 असा लिहायचा. सो our answer is what is our answer? 51.51 decimal point 2. 51.2. 51.2 हे आपलं आन्सर झालं. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. अजून एकदा सांगतो मी. हा 1 एक्स्ट्रा लिहिला गेलाय. ठीक आहे, अजून एकदा मी सांगतोय, पुन्हा लक्ष द्या. 5 इंटिजर 12/10. इथे 0 10 म्हणजे एकच पॉवर आहे, 0 एकच आहे, 1 0 1 डिजिट, म्हणून आपण 2 लिहिला आणि डेसिमल पॉईंट दिला. आता इथे काय शिल्लक राहिलं? 5 आणि 1 शिल्लक राहिलं. तर याचाच अर्थ असा होतो, हा 5 आणि 1 हे काय झाले? इंटिजर झाले, पूर्ण संख्या झाल्या, आणि पूर्ण संख्या आहे अशा लिहायच्या, म्हणून आन्सर 51.2. 51.2. लक्षात आलं? ओके, आपण अजून एक एक्झाम्पल पाहूयात. 16 इंटिजर 504 504/100.
किती झिरो आहेत? 2 झिरो आहेत. किती डिजिट लक्षात घ्यावं लागणार? 2. 04 घेतला. आता शिल्लक काय राहिलं? हा 5 शिल्लक राहिला आणि हा 16, म्हणून डेसिमल पॉईंट दिला 165. सो आवर आन्सर इज 165 डेसिमल पॉईंट 04. 165 डेसिमल पॉईंट 04. हा 5 आहे असा घेतला. हे 16 आहे, दशक आहे. हा इकडे शिफ्ट झाला, शतक झाला, म्हणजे 165 झाला. अजून काही एक्झाम्पल पाहूयात आपण. 19/1000. 19 सहस्त्रांश. 19 तर याचं रूपांतर कसं डेसिमल फॉर्ममध्ये होणार ते पाहूयात. किती झिरो आहेत? 3 आहेत, मग 3 डिजिट घेणार. 19, इथे 2च झाले. तिसरा आपण झिरो घेतो, डेसिमल पॉईंट 0 घेतला. यानंतर कोणतेही डिजिट नाही म्हणून 0 डेसिमल पॉईंट 019. 0 डेसिमल पॉईंट 019. अजून एक एक्झाम्पल पाहूयात आपण. 650/1000. 6 इंटिजर, 50/1000. 6.50 सहस्त्रांश याचं रूपांतर करायचं आहे. एकूण डिजिट किती आहेत? 3 आहेत. इथे किती आहेत? 2 शिल्लक आहेत. हे 50 आहे असा लिहिला, तिसरा नाही आहे म्हणून इथं 0 लिहिला, आणि हा 6 आहे असा लिहिला. आन्सर इज 6 डेसिमल पॉईंट 050. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल, सर इथे तर डिजिट नाही आहे पण इथे आहे, मग हा यातील डिजिट इकडे का जात नाही? म्हणजेच हेच आन्सर 650 का येत नाही असा तुम्हाला प्रश्न पडू शकतो, किंवा 0.650 का येत नाही असा प्रश्न पडू शकतो. तर अशा एक्झाम्पलमध्ये साधारण 650/1000 अशा एक्झाम्पलमध्ये असे का होत नाही याचं एकमेव कारण, दिस इज द फ्रॅक्शन अँड दिस इज इंटिजर. हा इंटिजर आहे, हा पूर्ण संख्या आहे, आणि हा फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक आहे. हे 50 पैसे आहेत. 50 पैशाचं रूपांतर 1 रुपयामध्ये करण्यासाठी आपल्याला वेगळी प्रोसिजर आहे, म्हणून हा पूर्ण संख्या आहे. हा 6 मधला एक जर शिफ्ट झाला तर 150 रुपये होतील, ते 150 होतील, हो की नाही? अशा पद्धतीने हा इकडे शिफ्ट होत नाही. पूर्ण संख्या फ्रॅक्शनमध्ये शिफ्ट होत नाही किंवा करायचा नाही, म्हणून ह्याचा आन्सर काय येतं? 6050 असं येतं. 6 डेसिमल पॉईंट 050, सॉरी 6 डेसिमल पॉईंट 050 अशा पद्धतीने घ्यायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण in this video we learn tens, hundreds and thousands. Also we learn how to read and write tens, hundreds and thousands fraction number. In this video we also learn mixed fractions, how to write mixed fraction in the decimal form. So here we मूव टुवर्ड्स होमवर्क. आता आपण होमवर्क कडे जाऊयात. होमवर्क इज राईट द मिक्स फ्रॅक्शन्स इन द डेसिमल फॉर्म. दिलेले मिक्स फ्रॅक्शन्स डेसिमल फॉर्ममध्ये लिहायचे आहेत. त्याचप्रमाणे कंप्लीट द प्रॉब्लेम सेट 37. 37 क्रमांकाचा प्रॉब्लेम सेट सॉल्व करायचा आहे. थँक्स फॉर वॉचिंग. कीप लर्निंग. आपण इथे थांबतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र.